पाठवू का? सोमला त्याचे कपडे हवेत का विचारायला फोन केलास ना? हो. तो झोपलाय शुभ्रा, तो उठला की त्याला विचारून सांगू. थँक्स, बाय बाय. तो आहे निखिलकडेच आहे. चला, म्हणजे काळजीचं कारण नाही. बरं, मला पण खूप उशीर होतोय. मी निघू का? आज खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे माझं. अगं हो बाळा, पण थोडं खाऊन जा ना तू. आई, खूप उशीर झालाय. मी डबा घेतलाय ना, मी खाऊन घेईन. बर, बाय बाय. बाय. अगं शुभ्रा, वाटलंच होतं मला. मी नजरेसमोर नाहीये म्हटल्यावर पॅनिक झाले असतील सगळे. काय न्यायला येतात मला? काही नाही, तुला कपडे आणि सामान काय हवं का विचारते ती. अच्छा, एवढंच ना? एवढंच ना? भाई तू काय लेवलचा लकीस तुला माहितीये का? एक तर तुला घरातून बाहेर काढले, त्यात तुला इतकं जपतायत. मला कोणी यायला विचारत पण नाही आहे की नाही, काहीच पडली नाही कोणाला. सकाळी सकाळी रडू नकोस रे. इथे मला विचारतायत म्हणून माझं डोकं फिरलंय. बरं ते सोड, मला पेपर दे. पेपर? अरे आजचा न्यूज पेपर रे. अरे माझी वाट लावणार आहे सोम. हे बघ, काय सॉलिड काम झालेलं आहे, वाच. आमचा मुलगा हरवला आहे, शोधून देणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. अरे काय आहे? अरे आई चिडली होती ना तुझ्यावरती, आणि मग हे काय पेपरात जाहिरात दिलीये? अरे मला फोन करायचा आणि बोलायचं ना तुझ्याशी यार. अरे जाहिरात आईने नाही दिलीये, मीच दिलीये. काय तू येडायस का? अरे ह्यालाच तर म्हणतात येडाहून पेढा खाणं. 10,000च्या आमिषाखाली कुणीतरी मला घरी घेऊन जाईल आणि मग आई नाही म्हणू शकणार नाही, तिला घरात घ्यावंच लागेल. अरे 10,000साठी मीच नेतो ना तुला घरी, चल. वेडायस का तू? तू नेलंस तर आईला कळेल ना आपला प्लॅन आहे. हा, आज दुसऱ्या कोणाचा तरी फायदा करून द्यावा लागेल. परका माणूस जर का मला घरी घेऊन गेला तर आई मुकाट्याने घरात घेईलच मला. आई सॉलिड डोकं आहे तुझं बाई, मानलं तुला, मानलं. अरे आपल्याकडे अशाच सॉलिड आयडियाज असतात. तुला कधी आयडिया लागली तर मला विचार. काय सवाल भाई, मान गए तेरे को. सोम बाबा की जय हो सोम. अरे वा, तू आलीसच काय? म्हणजे मला वाटलं आजही वर्क फ्रॉम होम घेतेस की काय. आज कसं वर्क फ्रॉम होम चालेल? आज तर इतकं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. अरे हो बरोबर, अशा महत्वाच्या दिवशीच तर येतेस तू ऑफिसला. अगं हो, पण आपल्याला ऑफिसच सांगतंय की आताच्या पॅन्डेमिक्स मध्ये गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका. आणि माझं घरून काम होतंय, तर मग काय गरज आहे ऑफिसला यायची? आणि तशी पण तुला काय गरज आहे म्हणा. हा, तू तर बॉसची फेवरेट आहेस. बरं. शुभ्रा, तू आलीस, फॅन्टास्टिक. मला टेन्शन होतं की आजचं प्रेझेंटेशन कोण घेणार. सर सॉरी, बट ते आम्हीही मॅनेज केलं असतं. हो हो दादा, ऐकून तर घ्या. दादा हे बघा, मला घरी नेऊन सोडा आणि रोख बक्षीस मिळवा. हो दादा. काकू, हो काकू, हे बघा, पैसे कमवायचे आहेत का? एकदा वाचा, 10,000 रुपये मिळतील. हो काकू, अहो ऐका तर. अहो कुठे चाललंय, एकदा बघा तर. यार कमाल आहे, कोणालाच फुकटचे पैसे नको आहेत. दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. मग आता बेनिफिट्स कुठले? तर आपल्या प्रोडक्ट्स मध्ये असलेले हाय फायबर्स आणि लो शुगर हे ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करतात, वेट कंट्रोल करतात, डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह होते. आणि हे सगळे गुण बायर्स ना कळणं हे आपल्या प्रोडक्टच्या दृष्टिकोनातनं फार गरजेचं आहे. आणि हे सगळे बेनिफिट जर त्यांना लक्षात आले तर त्यांना कळेल की आपली प्रोडक्ट्स ही त्यांना खूप रिझनेबल रेटमध्ये मिळत आहेत. आणि त्यांना हे कळणं हे आपल्या प्रोडक्टच्या सेलच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची गुणवत्ता
त्याचा स्पाऊस कसा वागतोय यावर ठरत नसते. सर इट्स ओके, मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो येस, गेल्या काही दिवसांपासून माझ्या आयुष्यात, माझ्या संसारात, माझ्या घरात खूप काही वादळं येऊन गेली आहेत. हो, माझं माझ्या नवऱ्याशी गेले काही दिवस नाही पटत आहे. आणि हेही खरं आहे की माझ्या सासूबाईंनी त्याला घरातून हकलवून दिले. हसावली, अरे काय करतेस? काही नाही, घरभर सोहमचे फोटो पसरलेत ना, ते सगळे असे गाठोड्यात बांधून ठेवून नंतर ठेवून टाकणार आहे मी ट्रंकेत. पण राहू दे की. नको, आत्ता आठवणींचा पसारा आवरला नाही ना, तर नंतर सावरायला कठीण जाईल. खूप जुने फोटो आहेत हे. हा बघा, हा शाळेच्या पहिल्या दिवसाचा फोटो. मला मी कमी पडले का? कधी कधी वडिलांची जबाबदारी सांभाळताना मी आई म्हणून माया द्यायला कमी पडले. म्हणजे आईनी वडिलांची जागा घेताना किंवा वडिलांनी आईची पोकळी भरून काढताना कुठेतरी काहीतरी कमी पडतच असेल की नाही? म्हणजे एकट्या पालकांच्या मुलांचं हे असंच होतं का, की अशी वायाच जातात? हे बघ हसावली, काळजी नका करू, तशी ठीक आहे. अहो मी काही नाही. नेमकं माझं कुठे चुकलंय, काय चुकलंय शोधण्याचा प्रयत्न करते. की काय ठीक आहे ना, तुला त्याची जाणीव होतीये ना, तू तुझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करतेस ना. तू तुझ्या मनावर दगड ठेवून तुझ्या लाडक्या बबड्याला तुझ्यापासून लांब केलंस ना. तुला सतत त्याची आठवण येते, तरी हे तू त्याला कळू दिलेलं नाहीयेस ना. सोहमच्याच भल्यासाठी तुझ्या निर्णयावर ठाम राहण्याचा प्रयत्न तू करतेच आहेस ना. बघ सत्य, बघतो मी देतो तुमचे पैसे हवं तर. थांबा, काही पैसे द्यायची गरज नाही. हे बघा, ही जाहिरात आम्ही दिली नाही, आम्ही पैसे देणार नाही. या मुलाचा आणि आमचा काहीही संबंध नाही. हो, असं कसं नाही पैसे देणार? माणूस की म्हणून तुमच्या मुलाला घरपोच आणलंय, त्याचं काहीच नाही का? हे बघा, तुम्हाला काय हवं ते करा. जिथून या मुलाला आणत ना तिथेच त्याला परत नेऊन सोडा, पण आम्हाला माफ करा. आम्ही पैसे देणार नाही आणि याला घरातही घेऊ शकणार नाही. हे बघा, आता मला वेळ नाहीये. काय करते तुम्हीच करा, निघतो मी. आणि ते सगळं झाल्यानंतर लादी वगैरे पुस. हा चल, बघतो काय कर कर, चल चल कामाला. काय कटकट आहे यार निखिल. कटकट भाई, तुला इथे राहायचे नियम सांगतोय. दोघं मिळून काम करू, दोघं मिळून खाऊ, सिंपल. गरज पडते तेव्हा गधे को भी बाप बनाना पडता है. आणि निखिल पण ना, माझ्या नशिबात राजयोग आहे. यसली फडतूस कामं करायला जन्माला नाही आलोय मी. काहीही करून इथून बाहेर पडावं लागेल. किती दाखवत नसली ना तरी सोहमला घराबाहेर काढल्याचा त्रास होतोय तिला. जाणवत आहे, पण काय करायचं आता? नाही, तिला या मूड मधून बाहेर तर काढलंच पाहिजे ना. सर, आईना अभिज किचनला घेऊन जा ना. तिथे त्यांना बरंही वाटतं आणि जरा वातावरणातही बदल होईल. गुड आयडिया. सोहम, जरा मस्का मारला ना की लगेच कशी विरघळेल. काल माझ्या तोंडावर दरवाजा बंद केलाय तिने. कुठे जाऊ आता तिला मस्का मारायला? कुठेही जायची गरज नाही.
अरे तुझे हाल हाल होत आहेत ना ते जरा तिला कळू देत ना. मग बघ तुला माफ करून कशी लगेच घरात घेते ते. भैया चाय अच्छी थी. हा चल सोहम मी येते. हा तुला काही मदत लागली तर लगेच मला सांग. प्रज्ञा ते जरा पैसे हवे होते. अरे सोहम मला जायला उशीर होतोय रे. मला रिक्षानेच जायला लागेल. चल येते मी. बाय. हो अगं पण सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत. अडक्या मॅडम आल्यावर माझं ऐकत नाहीस काय? मॅम बसा ना या ना. बसा मॅम. अरे मॅम प्लीज. अहो काय हे? मॅम घ्या ना प्लीज घ्या ना मॅम. हॅलो. हो विश्वास बोलतोय. काय? काही प्रॉब्लेम आहे का सोहम? होती पावभाजीवाल्याची कालची उधारी बाकी आहे. चल. हो दादा टोपली टोपली द्या माझ्या. अरे हो थांब ना त्या मुलीला जाऊ दे मग देतो. अहो धंद्याचा टाइम आहे दादा. अरे हो मला हे बघ तुझ्या 4 पुढे विकले मी ऑलरेडी. तुला नंतर पावभाजी पण देईन. आता राहू दे ना. अहो दादा पण 5 मिनिटं बस ना देतो तुला. अहो साहेब पण येतोयस ना? नाही आलोच. हाच ग. सकाळपासून तुझ्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतोय मी. तू साधं स्माईलही केलेलं नाही. काय असावं रे? माझ्यावर दया दाखवून हसण्यापेक्षा हसूच नकोस. अहो असं नाही. खरंच ठीक आहे मी हसतेय ना. तुम्ही रागवू नका ना असे. किती काळाने असं गाडीवर खातोय रे आपण. काही म्हणा गाडीवर खाण्याची मजाच वेगळी आहे. काहीतरी वेगळीच टेस्ट असते ना. मस्त वाटतं. तुला मस्त वाटत असेल. मला रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. 30-30 चव 30-30 पावभाजी. मग आता तरी आईंच्या हातच्या जेवणाची किंमत कळली आहे का तुला? मिळत होतं तेव्हा नाटकं केलीस. हे सगळं तू ओढावून घेतलंय स्वतःवर. निखिलकडे कसं चाललंय? तुला कसं कळलं? ऑब्व्हियसली. आणखी कुठे जाणार आहेस तू सोहम? तुला काळजी वाटत होती ना? सोहमची काळजी कोण घेईल म्हणाली होतीस? तो घरात नसला म्हणून काय झालं? त्याची बायको त्याची काळजी घेते बघ. किती दिवसांनी दोघांना असं एकत्र बघितलंय. खरंच खूप बरं वाटतंय मला. मलाही. सोहम मेहनत करणारा आणि मेहनत करण्याचं सोंग घेणारा माणूस यातला फरक कळतो रे. निदान मला तरी कळतो. आपण एकमेकांबरोबर छान वेळ घालवला. आता पावभाजी खाल्ली. छान बोललो एकमेकांशी. पण याचा अर्थ असा नाही की तुझे काही वागलायस ते मी विसरले. आईंनी काय सांगितलंय हे आठवत आहे ना तुला? ज्या दिवशी पूर्ण सुधारशील त्याच दिवशी घरी परत ये. आणि आईंच्या या निर्णयाचा मान मी राखणार आहे. काळजी घे. येते मी. एक मिनिट.
काय हे हा हे काय आहे? चाललीये साफसफाई. अगं यांना स्टूलावर भरायची भीती वाटते. अरे मग स्टूल डगमगतंय, आज नवीन आणतो बघ. काही गरज नाही, स्टूल अगदी उत्तम आहे. आता ते डगमगतंय ना, ते नेहमीच डगमगतं. माझ्या सवयीचं आहे, तुमच्या सवयीचं नाही, म्हणून तुम्हाला त्रास होतोय. तरी मी सांगत होते ना, मी करते. ऐकतायत काय? अरे पण तू एकटीने का करायची सगळी कामं? शुभ्रा तू सांग, कोणी कुठली कुठली कामं करायची ते? सर, जी कामं आईंच्या सवयीची आहे ती त्यांना करू दे. हा, आणि मी आहे ना मदतीला. आणि मी तुम्ही काय कराल? तुम्ही ड्रॉवर साफ करून घ्या किंवा मग टेबला मागची धूळ वगैरे साफ करून घ्या ना खालची. ऑलराईट, चालेल. हो मलाही चालेल. चला. हसायला काय झालंय? काम करतोय. किती डॅशिंग आणि हँडसम मुलगा आहेस तू. करोडपती बनण्याची स्वप्न बघणारा तू. आणि काय अवस्था करून घेतलीस तुझी. हाऊस म्हणून नाही करत आहे, आईला दाखवायला करतोय. म्हणजे निखिलशी वाजलंय माझं आणि आता काही करून घरी परत जायचंय. पण त्या लोकांनी मला घरी परत बोलवायला हवं म्हणून हे सगळं करतोय. आईने एकदा का मला या अवस्थेत बघितलं ना की तिला गिल्ट येईल, तिला वाईट वाटेल आणि मग सोन्या बबड्या करून मला घरी परत बोलवेल ती. असावरी झालं झाडून, स्वच्छ झालंय ना बघ. हो खरंच छान झालंय स्वच्छ सगळं. चला झाली साफसफाई. अरे तुम्ही हसताय का? हो, दिवाळीची साफसफाई अशी पटकन कशी होईल? अजून काय करायचंय? अहो सर, ही तर सुरुवात आहे. अजून आपल्याला वरचे माळे साफ करायचे, आपल्याला सगळे पंखे पुसून घ्यायचे, स्टोर रूम मधली भांडी ती काढायची, ती घासून पुसून घ्यायची आहेत. किचन मधले सगळे डबे रिकामे करायचे, ते घासायचे स्वच्छ. काम करत नाही, काय नाही, नसतं बघत बसतोय. ऐक, अरे अरे काय झालं? पाठला चकली दुखते. अरे काम नाही जमत ना तर जा घरी. नाही नाही नको, मी करतो. कर मग लवकर. सोहम, बबड्याचा आवाज. सोहम, सोहम, सोहम काय होतंय? सोहम, सोहम काय झालं? सोहम काय झालं याला? शुभ्रा जरा पटकन पाणी आण जा. हो. सोहम, सोहम काय होतंय तुला? सोहम, सोहम, काय झालं? चक्कर आली काय याला? काय कळत नाही. घ्या, मला काम आहे, जावं लागेल. जातोय मी. सावकाश.
फुकट मिळालेल्या हजारो रुपयांपेक्षा मेहनतीच्या कमाईची किंमत खूप जास्त असते नाही. असावरी हे तुझ्यामुळे शक्य झालंय. तू मनावर दगड ठेवून सोहमच्या बाबतीत जो निर्णय घेतला त्यामुळे त्याला मेहनतीची किंमत कळते. ऐक ना, ऐक चल उशीर होतो. ऐक ना असावरी, एक सांगू असावरी, बरं झालं तू सोहमला घराबाहेर काढलंस. अगं त्याच्याशिवाय सुधारायचं नाही तो. अगं रस्त्यावर राहिल्यावरच ना आईची किंमत कळेल त्याला. हे सगळं करायला ना हिंमत लागते बाई. माझ्याच्यानं नाही होणार हो आमच्या दिनेशच्या बाबतीत असं वागायला. खरंच सांगते तुला. माझ्या बबड्याच्या 8व्या वाढदिवसानिमित्त खास भेट. उघड डोळे. आई केक. पोळीचा केक कापणार घे. अरे हॅपी बर्थडे घे. मस्त आहे. मला आवडला आई माझा स्पेशल केक. दर वाढदिवसाला असाच केक बनवा. जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस. बोल नंबर बोल. एक नंबर. हाँ हाँ बोल 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 1 2 3. हाँ नंबर आए तो मिलेगा. ये भाई हाँ अरे ले भाई यहाँ ये चले ये नंबर आए तो मिलेगा. ये भाई 1 2 3. हाँ बोल 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 भाई बोल. बोलो बोलो नंबर बोलो भाई. नंबर आएगा तो मिलेगा. नंबर आएगा तो मिलेगा. 1 2 3 बोले तो. हे माझे 100 रुपये. कौन सा नंबर? 2 नंबर. बोले तो नंबर आ गया ना भाई तेरा. ले भाई 200 रुपया. एक नंबर ना जीत गया भाई. लग भारी लेके आया भाई तू. हाँ एक नंबर ना. बोल 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 चले तू बोल. तक्षणी आईची तब्येत सुधारली आणि मॅम काल डिस्चार्ज मिळाला आईला. हो का? हो. खरंच बरं झालं रे. देवाची कृपा. नाही मॅम, हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत. अरे आणि इथे फक्त मी तुमचे आभार मानायला आलो. विश्वास. थँक्यू सो मच. नाही विश्वास असं बोलू नकोस रे. मी तुला म्हटलं होतं ना, तुला बघितल्यावर आईला खूप बरं वाटेल. मुलासमोर आई कधीच हार मानत नाही. आणि खरंच तू खूप गुणी मुलगा आहेस रे. अशीच आईची काळजी घे. प्रगती कर. खूप मोठा हो. आणि हॉस्पिटलचा खर्च सुद्धा सरांनी स्वतः केलाय. मॅम प्लीज हे घ्या. अरे नको राहू देत तुझ्याकडे. मॅम प्लीज घ्या. मला खरंच गरज नाही आहे पैशांची आता. सर बरीच कामं पेंडिंग असतील. अभिस किचनला मी जातो. नीट जा. हो येतो मॅम. असावरी चल आपल्याला बाहेर जायचंय. चहा. भाई माझ्यासाठी बनवलायस ना केक.
खूप छान झालाय. अहो वा मस्त झालाय. ठीक आहे, मस्त फर्स्ट क्लास चहा. हा तो अजून तुला लाडू देतो खायला. बघ मस्त लाडू, खमंग एकदम. हे बघ, हे घे. अहो मी केक मागितला होता. अगोदर टोस्ट मागत होता, आता लाडू देतो. तो केक हवाय तुला आता? घे. अरे घे ना, घे. चल. ए 4 नंबर चहा पाठव रे.